आणि आता पुढची बातमी बघूयात। नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशांप्रमाणेच वागलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत। राजकीय पक्ष नागरिकांमध्ये भीती निर्माण करतायत। नागरिकांनी भीती मनातनं काढून टाकून मोदींवरती विश्वास ठेवावा असं आवाहन राज्यातल्या जनतेला मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। असं वाटतं की नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे। काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत। त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते। लोक साठवणूक करतील जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर। त्यामुळे या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहतायत, त्यावर विश्वास ठेवावा। गॅस मिळत नसल्यामुळे बुलढाण्याच्या खामगाव एमआयडीसीतल्या कंपन्यांना मोठा फटका बसलाय। बिस्किट उत्पादन करणारी शिवांगी बेकर्स नावाची कंपनी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे 11 तारखेपासून बंद पडली आहे। त्यामुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान होत असून शेकडो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या कंपनीमध्ये क्रीम आणि ग्लुकोज बिस्किटांचं उत्पादन केलं जातं आणि इथली बिस्किटं बनवण्याचे ओव्हन पूर्णपणे गॅसवरती चालतात। मात्र युद्धाच्या या संकटामुळे व्यावसायिक गॅस पुरवठाच बंद झालाय। त्यामुळे या कंपनीत सुमारे 500 कामगार जे काही काम करतायत ते उत्पादन बंद राहिल्यामुळे या कामगारांच्या कुटुंबासमोर आर्थिक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे।